आणि संघटनात्मक दौरा असताना आंदोलनं करायचा सगळ्यांना अधिकार आहे, पण माझं मत असं आहे की कोणाच्या घरासमोर किंवा कोणाच्या हॉटेलसमोर आंदोलन करायचा अधिकार कोणालाही नाही. या संभाजीनगरात अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला, तरीही वसंतराव चव्हाण यांच्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा विजयी झाला. आम्ही सगळे त्यांच्या प्रचाराला गेलो, उद्धव ठाकरे साहेब गेले, आम्ही गेलो सगळे. ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हाही त्यांची प्रकृती बरी नव्हती, पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाहीचा पराभव व्हावा, नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता त्यावेळेला तो धुवून काढण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले, त्यांची प्रकृती बरी नसताना. आणि नांदेडच्या जनतेनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं. सातत्यानं ते माननीय उद्धवजींच्या संपर्कात होते. निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले, दिल्लीमध्ये भेटले आम्हाला सगळ्यांना. त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होतं, पण ते त्यांना किडनीचा आजार होता आणि आज त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आम्ही सगळे, शिवसेना परिवार असेल, माननीय उद्धव ठाकरे असतील, आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा जो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला, पण शेवटी दुर्दैव असं की त्यांना आजारानं गाठलं आणि ते आपल्यातून निघून गेले. आदित्य ठाकरे संभाजीनगर दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमण झाले होते. तिच्या प्रकरणात काय झालं आणि त्यामध्ये ठाकरेची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाहीये. भारतीय जनता पार्टी ही एक भ्रमिष्ट पार्टी आहे, एक भ्रमिष्ट पार्टी. आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली, अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या 8 दिवसामध्ये 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले. अरे हे सगळे हातपाय आमच्या पोलिसांच्या आणि फ्रॅक्चर झाले 50% काय फरक पडतो त्याच्याबद्दल? काय तुमचं म्हणणं आहे? काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते. पोलिसांच्या काठीनं आम्ही घाबरत नाही. पोलिसांच्या भूमिकेबद्दल म्हटलं हे पाहता मी भूमिका व्यक्त केली. पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असते. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथं यूज द्यायला नव्हतं पाहिजे. पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर करायचं, टीव्ही सेंटरला करायचं. हॉटेल समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का? आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. हो, मी पोलीस आयुक्तांना रात्री फोन केला होता की सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं, सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं माझं म्हणणं आहे. आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी संदीपान भुमरेंचा मतदारसंघ आहे, असं जात आहे. याआधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना विरोध झालेला त्या ठिकाणी. दौरा व्यवस्थित सुरळीत होईल? दौरा व्यवस्थित होईल. पोलीस नसतील आमच्या बाजूनं तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी, आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल एवढं क्लिअर सांगतो. ही धमकी आहे. हिंसक वळण लागायला नाही दादा. समोरच्याने हारेला तर कार्य उत्तर द्यावंच लागेल. आम्ही तर हात बांधून नाही बसणार ना. असं आंदोलन झालं, तोंडावर पट्टीचं आंदोलन होतं. आम्ही तर हात पण बांधून बसणार नाही, तोंड पण बंद ठेवणार. तुम्ही ज्यांना गद्दार म्हणता त्यांच्या सगळ्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे, काय भूमिका त्याच्यामध्ये? गद्दार आहेच आहे ना. म्हणजे या जीवनभर त्यांच्या कपाळावर गद्दार मानणार
हो, राहणारच आहे गद्दारीचा ठसा. जगभग अजूनही खेड्यापाड्यात लग्नाकार्यात गद्दार आलाच म्हणतात यांना. ठीक आहे, ते निवडणुका जिंकतील असतील, हारत असतील, पण तो गद्दार आलेच लोक म्हणतात, खोक्यावाले आलेच लोक म्हणतात. आणि आता त्याच्यावर लढा आमचा चालू आहे. या मतदारसंघात शिवसेना किती आदित्य ठाकरे झाले? या मतदारसंघात शिवसेना लढणार आहे, किती आदित्य ठाकरे दौरा आहे? असं नाही, आता शहरातले आम्ही तिन्ही मतदारसंघाचा एक मेळावा केला. फक्त सिल्लोड काल पावसामुळे रद्द झाला. बाकी आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात लढणार वगैरे असं काही नाही. आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघाचा दौरा करतोय. काल फोटोवरून चर्चेला उदाहरण आलेलं आहे. तुम्ही बाहेर विमानतळाचे आंदोलन करत होता, तुमचेच आमदार उदयसिंह राजपूत हे मोदींशी भेट घेत होते. आत्ता भेट नाही, प्रोटोकॉल आहे. मी पण जाणार होतो. भेट घ्यायला नव्हते गेले, ते प्रोटोकॉल आहे. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला बोलवलं होतं, मलाही बोलवलं होतं, पण मी आंदोलनावर गेलो नाही. माझ्या शेड्यूलमध्ये जाण्याचं होतं. तेव्हा उदयसिंह राजपूत पंतप्रधानाचं स्वागत करणं, मला त्याला राजकीय घेऊ नये. कारण देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपल्या शहरात येतात, त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य असं मी तरी समजतो. तो एक विरोधाभास होता कोणता? बाहेर ठीक आहे ना, मी आंदोलन होतो म्हणून नाही आतमध्ये गेलो, नाही तर मी जाणार होतो स्वागताला. शिवसेना भाजप ज्या पद्धतीने आज भेटले, आगामी निवडणुकांची नांदी म्हणायची आता काही समजायला हरकत नाही. असं समजायला काहीच हरकत नाही. पुन्हा ती जुनी शिवसेना आणि रस्त्यावरचा राडा बघितलं तुम्ही. मनसे नेते संदीप देशपांडेने नितीन आव्हाडांवर गंभीर आरोप केला आहे की बलात्कारी माणसाला सोडवण्यासाठी त्यांनी प्रेशर आणलं. जुन्या प्रकारे मला या प्रकरणाची माहिती नाही. कोणत्या प्रकारेच मला माहिती नाही. दादा, हिंदी में बता दीजिए घटना हुई है, उसको कैसा देखते हैं? कैसा देखते, मैं ऐसा देखता हूँ कि कोई भी आंदोलन पर्सनल व्यक्तिगत नहीं होना चाहिए, सार्वजनिक हित के लिए होना चाहिए. भारतीय जनता पार्टी जिस प्रकार आंदोलन करने का प्रयास कर रही थी, आंदोलन तो वो नहीं कर सकी. शिवसैनिकों ने उनको हकाल दिए, भगा दिए. लेकिन आंदोलन करना था तो शहर के जो आंदोलन के स्थल है वहाँ पे करना था. होटल के सामने क्या है? फिर हम भी कल किसी के घर के सामने आंदोलन करेंगे, चलेगा क्या? यहाँ के शहराध्यक्ष शिरीष बोराळकर ने आंदोलन किया है. समझा, शिरीष बोराळकर पे क्या क्या आरोप है पता है आपको? उन्हें इंडस्ट्री में क्या क्या किया हुआ घपला पता है? हाँ, निकालने का है वो. पुलिस ने लाठीचार्ज भी की. पुलिस ने लाठीचार्ज भी की. कहते पुलिस को करना पड़ता है, पुलिस का झगड़े होने देंगे. पुलिस लाठीचार्ज करती है, उसका बहुत सीरियस लेने की जरूरत नहीं, ऐसा मैं समझता हूँ. दोनों कुछ सामने आ गए थे, इसलिए तो पुलिस ने लाठीचार्ज की. बोलतील विचारतो मी.